किती 18 वर्ष झाली? वारीमध्ये वेगवेगळा अनुभव सगळा येत असतो. त्यामध्ये छोटे मोठे व्यावसायिकही असतात. त्यांचा व्यवसाय कसा चालतो, वारी सोबतचा त्यांचा अनुभव कसा आहे तो जाणून घ्यायचा. आपल्यासोबत विवेक आहे. विवेक, काय अनुभव आहे वारीतला? तुम्ही किती वर्ष झाली आता वारीला येऊन? 18 वर्ष झाली. वारीत आनंद भरपूर आहे. धंदा पण जेवढा आहे तेवढेच आनंद आहे. बरं, किती धंदा होतो दिवसाला? तरी 4-5 हजार होतो. आणि माऊली न मागता तेवढं अपेक्षेपेक्षा जास्ती. आणि या वारीमुळे आमचं सगळं चांगलं आहे, आनंद आहे. काय सुख म्हणलं तर इकडं आहे. दिवस कसे गेलेले कळत नाही. बरं, आता ह्याच्यासाठी लागणार कच्चा माल वगैरे तो कसा घ्यायचा? दूध वगैरे कुठनं घ्यायचं? कसं काय? गाडी येते ना दुधाची, सकाळी पाठ दुधाची गाडी येते. आणि नसलं की असं दुपारी मग किराणा दुकानात जाऊन आणायचं. का असं वाटलं की आपण वारी सोबत असा व्यवसाय केला पाहिजे, आपण असं काहीतरी करूया? आपली सेवा पण घडते, 4 पैसे आणि ज्ञान मिळते. 4 माणसं बसलेले ज्ञान सांगते, ते ऐकाय मिळतंय. आपण गावाकडं धंदा करतोय, पैसे मिळते पण ज्ञान मिळत नाही. बरं, हे झालं ह्या 20 दिवसांचं. ह्याच्यानंतर काय काम करतं? आपलं काम काय आपलं हे वडापावचं आहे अकलूजच्या खाली श्रीपूरला. बरं, तिकडचा सगळा तो व्यवसाय आणि इथला ह्याच्यात काय फरक वाटतो? काय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. कसा? कारण हे तर सुखच आहे. कंटाळा कसला येत नाही. तिथं धंदा केला तर कंटाळा येतोय, तिथं एनर्जी वाढते. आम्ही रात्री 11 वाजता झोपतो, पाठ 3 वाजता चालू होते, तरी असं थकवा जाणवत नाही. ही एनर्जी भरपूर आहे, सुख सोहळा भरपूर आहे, आनंद भरपूर आहे. बरं, तुमचा मुलगा विवेक पण आहे. विवेक, तू किती वर्ष झाले करतोय? लहानपणापासून. आई वडिलांसोबत? एवढा होता तेव्हा असं गाडी टाकून. बरं, आता हे सगळे वारकरी मंडळी येतात, त्यांना चहा पिऊ घालणं हा म्हणजे समाधानाचं काम. समाधान भरपूर समाधान. 5 किलोमीटर हुडकी चालू तुम्हाला. असं म्हणजे इतकं संबंध आहे. 18 वर्ष झाले आम्ही. गिराईक पण म्हणजे तेच आहे. गाड्यावर जातो. बरं, तुम्ही दुसरीकडे का नाही चहा पिला मग? यांच्यात प्रियमाय आहे आणि गोडवाय आहे, दोन्ही आहे चहामध्ये. तो पण अकलूजचे का? आम्ही नाही, अकलूजचे नाही, आम्ही पुण्यातले मांजरी. खूप चांगलं भरभरून प्रेम मिळते ह्यांच्यापाशी. चहा गोड मिळते. चहा तर सगळीकडचा गोड आहे, पण इथं माणुसकी आहे, प्रेम आहे. तुमचा वारीतला कसा अनुभव? कोणी एखादा जर पैसे विसरून गेला वारकरी तर ते काहीच म्हणत नाही, पण त्याने 2 दिवसाला ज्या दिवशी भेट होईल परत तो पैसे आणून देतो. पैसे बुडवीत नाही. वारकरी पण पैसे बुडवतात, ते पण कुणाचं म्हणजे ठेवून ते जास्त घेत नाहीत कोणाकडे. बरं, वारीतला कसा काय अनुभव असतो? आनंदच आनंद. वारी काय दुसरा, आनंदाची वारी आहे, त्याच्यामुळे आनंद खूप मिळतो. तुमचा कसा अनुभव? वारीमध्ये प्रत्येक क्षण हे आनंदात जातो आणि आपल्याला ओढ लागलेली असते विठुरायाची भेटीची, त्यामुळं कधी जाईल कधी भेट होईल असं वाटतं. वारीमध्ये प्रत्येक क्षण हे आनंदात जातो. वारीत तसं आपण घरी जो चालतो ते ठराविकच चालतो, परंतु इथं सगळे जे चालतात एकमेकाच्या संगतीने तो आनंद फार वेगळाच आहे. वाचे विठ्ठल गाई नाचत पंढरीला, म्हणजे नाचतच जातो आम्ही. प्रत्येकाने एक तरी वारी अनुभवली पाहिजे. त्याचं कारण सांगतो, तुम्ही एक जर वारी केली तर तुमच्या लाईफ मधलं 1 वर्ष तुमचं वाढेल. जर तुम्ही 70व्या वर्षी जाणार असाल तुम्हाला 71 वर्ष जगायला मिळेल एक वारी केली तर. अशा जर तुम्ही वारी जर केल्या तेवढं तुमचं लाईफ वाढत जाणार. कारण हे पूर्ण शरीराचं ओव्हर ऑइलिंग होतं, क्लिनिंग होतं म्हणजे शरीराचं. 4-4, 5-5 किलो वजन कमी होतं वार करायची, म्हणजे 3 टाइम खाऊन पण. त्याचं कारण आहे रोजचं कमीत कमी सरासरी आम्ही 20 ते 25 किलोमीटर चालतो. एक वारी केली तर तुमचं नक्कीच 1 वर्ष वयाचं वाढेल मला वाटतं. म्हणजे सांगा तुम्ही बघणाऱ्यांना की तुम्ही वारी करा. बघितलं तर आम्ही शहरी भागातले आहोत, बरोबर. शारीरिक क्षम एवढं शहरी भागातल्या लोकांना नाहीये, बरोबर. परंतु वारी आता आपण घरी असलो की बऱ्या प्रकारे डाएट करायला लागतं आपल्याला, नाही का. या डॉक्टरांकडे जात्या वजन कमी करण्यासाठी डाएट करतो आपण. इथं घरी जे आपण जेवण करतो त्याच्या 4 पट कमीत कमी आम्ही खातो. म्हणजे न डाएट करता तरी सुद्धा आमच्या ह्या 15 दिवसात कमीत कमी 3 ते 4 किलो वजन कमी झालेलं असतं. म्हणजे शारीरिक क्षमता पण वाढते, आयुष्यमान वाढतं
आनंद मनाचे आणि बुद्धीचं सुद्धा सगळं जे आपलं काय काय आपल्याला वारी करण्यापेक्षा वारी अनुभवली पाहिजे, वारकऱ्यांच्या चाललं पाहिजे, अभंग बनले पाहिजे, तुकोबारा आहे म्हणजे काय, ज्ञानोबारा आहे म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. वारी चाललं म्हणजे घरून निघाला पंढरपूरला पोहोचला, त्याला वारी नाही म्हणत. वारी म्हणजे काय, सतत देवाचं नामस्मरण. संतांनी काय आपल्याला सांगितले, ते संतांनी काय आपल्याला दिलेलं आहे त्याचं आपण नामस्मरण करायचं, आणि ते नामस्मरण करता करता तो वारी करेल. त्याला प्रत्यक्षात पांढरं नका पाहू द्या, पण त्याला काहीतरी त्याचा अनुभव नक्कीच येऊन जाईल. आम्ही रोडने जी भजनं म्हणतो ते तुकाराम महाराजांची भजनं असतात, चोखा महाराजांची भजनं असतात, माऊलींची भजनं असतात. अनेक जे विविध संत आहेत आपल्या महाराष्ट्र भूमीत झालेले, त्यांचं जे वाड्मय आम्ही अख्ख्या रस्त्याने जे मला येतो अभंग तुम्ही म्हणतो ते ह्याला येतो तो ह्या म्हणतो ते असे. बरं आता एक अभंग होऊन जाऊ द्या. वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईन वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन गाईन वाचे विठ्ठल गाईन तुकड्या मने होईल दास तुकड्या मने होईल दास माझी पुरवावी माझी पुरवावी माझी पुरवावी माझी पुरवावी तुकी आस वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन. आता हा तुकडोजी महाराज आम्हाला कोणतेच महाराज वर्ग नाही. आम्ही म्हणजे सर्व धर्म समभाव उचनीचं काही नेणं भगवान भाव आमच्या इथं खालीवर काय नाही आहे ते सगळे एका पातळीवर आहे. आम्हाला चोखा महाराज चालतात, आम्हाला तुकडोजी महाराज चालतात, आम्हाला गाडगे महाराज चालतात, तुकाराम महाराज चालतात, माऊली पण चालतात. तेवढ्याच प्रेमाने सगळ्यांचं तेवढ्याच प्रमाणे आहे का? तेवढ्याच प्रेमाने सर्व उचनीचं काही धर्म नेणं शिकवलेला आहे. तो ह्या वारीतून आपल्याला अनुभवता येतो. त्या वारीत आता आम्ही जे आमच्या दिंडीत 300 लोक चालतात, सर्व प्रकारचे लोक आहेत. म्हणजे ज्या अगदी खालच्या याच्यात ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी कमी, अगदी गरिबीतले लोक आहेत, तेही आमच्या बरोबरच आमच्याच बरोबर जेवतात. आम्ही जे खातो तेच खातात, आम्ही त्यांच्या बरोबर. म्हणजे नाही का, हे सगळे जे होतं ते इथं होतं, आपल्या तिकडे नाही होऊ शकत. आपण मग तिथं तेवढं जर एक रूप ते त्यांच्याशी एवढं होत नाही, इथं ते सगळ्याच होतं. आणि सगळ्यात जगावं कसं ते वारी शिकवतं. आणि वारीमुळं आपला युगो कसा थांबवायचा, आपला युग म्हणजे नाही का, आता मी जरा मोठ्या घरचा आहे, मग मी काकांसगळं बरोबर नाही बोलणार. तर वारी सगळ्यात महत्वाचं होतं. मी तुमच्या अंगात नम्रता येते, तुमचा युगो तुमच्यापासून लांब पळतो. युगोला मराठीत काय शब्द आहे? अहंकार. अहंकार. अहंकार तुमच्यापासून चालतो, आणि अहंकार जर तुम्ही सोडून दिला ना, जीवन एकदम सुंदर आहे. पण ते जगायचं कसं हे तुम्ही ठरवायचंय. संतांच्या साहित्यात जगायचंय का इकडं पुणेकर बाईच्या नादी लागायचे किंवा गौतमी पाटलाच्या नादी लागायचे, ते तुमचं तुम्ही ठरवा. जय हरी. बरं मला एक सांगा, तुम्ही एवढं चांगलं बोलताय, पांडुरंगाचं वर्णन जर करायचं असेल तर कसं करणार? आम्ही काळू विठोबा म्हणतो, काळा विठोबा म्हणतो. पण तो काळा विठोबा म्हणजे आमचं हृदयातलं स्थान. पहिला तर आपण घ्यायचा वर्णनाचा सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवली तुळशी हार गळा काशे पित्तंबर आवडे निरंतर हेची ध्यान कुंडले तळपती श्रवणी सारी होऊन जाऊ दे एकदा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर. धन्यवाद माऊलींचं वर्ण आम्ही करतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा जायला तुमचा अनुग्रह लातो पावन झालो शराला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आमच्याकडे प्रत्येक संतांची वर्णन आहेत, पण ते लोकांनी अनुभवले पाहिजेत. आता आमच्याकडे आहे, आम्ही पण एवढे मोठे नाही, म्हणजे आम्ही दुराळ आहे एकदम. गणे दुलीचा म्हणजे नाही का, पायाची वाहन पायी बरी लोळेन संतांच्या रजगणी